मंडळी, मी आता आलो आहे दापोलीतील बाजारपेठेमध्ये आणि इकडे समोर बघताय श्री पंचमुखी मारुती मंदिर. हे बघा, एकदम जुनं मंदिर आहे. तर आपण जवळून पाहूया, व्हिडिओ करूया आणि तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. चला मंडळी, बघताय ज्याप्रमाणे दापोली बाजारपेठेमध्ये श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे ना, त्याचप्रमाणे इकडे मारुती मंदिर बनवलेलं आहे सेम टू सेम. इकडे हत्ती देखील आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दापोली तालुक्यातील बाजारपेठेमधील पंचमुखी मारुती मंदिर पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर त्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे ना, ते म्हणजे दापोलीतील वडाचं कोण येथील मंडळींनी त्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. प्रथम आपण जाणार आहोत दापोलीतील बाजारपेठेमध्ये पंचमुखी मारुती मंदिर. खूप जुनं मंदिर आहे. ते मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि नंतर मग दापोलीतील वडाचं कोण इथे जाऊया. तिथे ना महापुरुषांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी कार्यक्रम असतो आणि तेथील मंडळींना दरवर्षीप्रमाणे काय ना काहीतरी नवीन डेकोरेशन करत असतात. तर यावर्षी मारुती मंदिर बनवलं आहे. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनल नका नवीन चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर मंडळी, मी आता आलो आहे दापोलीतील बाजारपेठेमध्ये आणि इकडे समोर बघताय श्री पंचमुखी मारुती मंदिर. हे बघा, एकदम जुनं मंदिर आहे. तर आपण जवळून पाहूया, व्हिडिओ करूया आणि तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. चला मंदिरामध्ये जाऊया. कौलारू स्ट्रक्चर आहे वरती आणि समोर पत्रे लावलेले आहेत. चप्पल काढूया आणि मंदिरामध्ये जाऊया. खूप जुनं मंदिर आहे हे बघा. मंदिराचा समोरचा एंट्रन्स, समोरच पंचमुखी मारुती मंदिरचं स्ट्रक्चर खूपच भारी आहे. याच्या आधी व्हिडिओ मी बनवला नव्हता, प्रथमच येतो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्ही बघताय सर्व लाकडी स्ट्रक्चर आहे. हे बघा, खांब बघा, एकदम लाकडीच आहेत. खूप छान प्रकारे सजावट केली आहे. बघा, झुंबर लावलाय, खूप छान. तुम्ही देखील मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. आतमध्ये गाभाऱ्यात देखील लाकडी स्ट्रक्चरच आहे. बघा, वरती घुमट, दरवाजात देखील लाकडी. चला एक प्रदक्षिणा मारूया. हे बघा, इकडे वरती जायला जिना आहे, न लाकडी स्ट्रक्चरच. इकडून देखील खिडकीतून पाहूया आपण. खूप छान. ही मंदिराची पाठची साईड बघा. पूर्ण लाकडी स्ट्रक्चर. अगदी जुनी मंदिर आहेत ना, ते अगदी बघण्यासारखे असतात. समोरचा सभा मंडप बघा किती मोठा आहे. झुंबर वगैरे लावलेले आहेत.
माणसं आता दर्शनासाठी चालूच आहेत. मंडळी इकडे साईड बघताय, इकडे देखील सभा मंडपाप्रमाणेच केलेलं आहे बघा. तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं पंचमुखी मारुती मंदिर आणि ह्या मंदिराची प्रतिकृती साकारली ना, तिथे आपण जाऊया चला. तर मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ 6 वाजले आहेत आणि इकडे बघताय श्री पंचमुखी मारुती मंदिर बाजारपेठ दापोली. आता हे प्रतिकृती साकारले ते आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर संध्याकाळी 6च्या नंतरच हे ओपन करतात पाहण्यासाठी आणि खूप मंडळी इथे ही प्रतिकृती पाहण्यासाठी येत असतात. तर आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला. मंडळी बघताय ज्याप्रमाणे दापोली बाजारपेठेमध्ये श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे ना, त्याचप्रमाणे इकडे मारुती मंदिर बनवलेलं आहे सेम टू सेम. इकडे हत्ती देखील आहे. चला पाहूया आपण. मंडळी आपण स्लो मोशनमध्ये व्हिडिओ करूया, त्याला म्युझिक द्या, मग तुम्हाला पाहायला खूप बरं वाटेल आणि छान वाटेल. चला.
मंडळी इकडे बघताय आपल्या समोर दापोलीतील वडाचा कोण येथील श्रीदेव महापुरुष महापुरुष मंडळ येथील सर्व सभासद मंडळ आहेत आणि ह्या मंडळींनी हा दापोलीमध्ये बाजारपेठेमध्ये जो पंचमुखी मारुती मंदिर आहे ना त्याचप्रमाणे हा प्रतिकृती त्यांनी साकारले, खूप छान प्रकारे साकारले आणि ह्या मंदिराबद्दल आपल्याला ते माहिती सांगतील. इकडे आहेत प्रसाद शिगोना. काय तुमचं नाव कसं? सुरेश जाधव. तर मंदिराबद्दल काय माहिती सांगू शकाल? मंदिराबद्दल म्हणजे हे मंदिर पूर्ण करण्यासाठी आम्हाला साधारण आम्ही दसऱ्याच्या 15 तारखेला दसऱ्याच्या दिवशी इथे नारळ वाढवून सुरुवात केली होती. बरोबर 1 महिन्यापूर्वी. दिवसभर आम्हाला शक्य व्हायचं नाही, कामाला जाणारी होती मंडळी होती आमच्याकडे. पण रात्री जेवून आल्यानंतर माझ्या कामाला सुरुवात व्हायची ते अगदी रात्री 1-2 वाजेपर्यंत काम सुरू असायचं. आणि जसे दिवस जवळजवळ येतील तसं मग अगदी पहाटेपर्यंत सगळ्यांचा म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे हे ओपनिंग होतं. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी आपली मंदिराची कुठली तरी आपण प्रतिकृती साकारली यंदा दरवर्षीप्रमाणे ना. दरवर्षी काहीतरी ना काही तर वेगळं असतं त्यांच्याकडे पाहायला. गेल्या वर्षी देखील मी आलो होतो. ते काहीतरी गेल्या वर्षी चंडिका देवी होती ना. मार्लेश्वरचं होतं. त्याच्या आधी चंडिकामध्ये होतं. बरोबर. आणि या मंदिर बनवण्यासाठी काय मटेरियल वापरलं तुम्ही? मंदिर बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक किंवा थर्मोकोलचा वापर केला. सगळं प्लाय आणि इको फ्रेंडलीच म्हणजे इको फ्रेंडली फुटता आहे त्यामध्ये. कुठल्याही प्रकारचं असं प्लॅस्टिक किंवा थर्मोकोल वापरलं. तर खूप छान माहिती सांगितलात, धन्यवाद तुमचे. मंडळी आता संध्याकाळी 6:30 वाजल्यात आणि आता खूप अशी आजूबाजूच्या गावातून आणि दापोली तालुक्यातील सर्व मंडळी आहेत ना आजोबा दर्शनासाठी येत आहेत. खूप छान प्रकारे केलं हे डेकोरेशन, मला तर खूपच आवडलं. कलाकारांचं कौतुक केलं पाहिजे खरंच. तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दापोली तालुक्यातील दापोली बाजारपेठेमधील श्री पंचमुखी मारुती मंदिर. ज्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं रिअलमध्ये तसंच त्याची प्रतिकृती साकारले ते दापोलीतील वडाचा कोण येथील सर्व ग्रामस्थ मंडळाने त्यांचा जो मंडळ आहे त्यांच्या मंडळातील सर्व सभासदांनी तो खूप छान प्रकारे असं मंदिराची प्रतिकृती साकारले आणि आपल्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती देखील सांगितली. त्या मंदिराला बनवायला म्हणजे मंदिर बनवायला किती दिवस लागले, काय काय मटेरियल वापरलं हे सर्व काही तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं असेल. तर मंडळी व्हिडिओ देखील इथंच थांबवतोय आणि मंदिर जे म्हणजे त्यांनी प्रतिकृती साकारलं आहे ना त्याचं ओपनिंगचं टायमिंग असतं ते संध्याकाळी 6च्या नंतरच असतं, कारण मंडळी दर्शनासाठी येत असतात. आणि मंदिरामध्ये जी त्यांनी प्रतिकृती साकारली ना ते अगदी मन भारावून गेलं. तर मंडळी माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसे होते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा. नाही भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.